आजकाल मला कोणी भेटलं की एकच प्रश्न विचारतात, तुला व्हिडिओ बनवायचे इंस्टाग्रामवरून किती पैसे भेटतात? मी म्हणलं एकेकाला सांगल्यापेक्षा व्हिडिओ बनवून सगळ्याला एकदा सांगून द्यावं. नेमके मला व्हिडिओ बनवायचे इंस्टाग्रामवरून किती पैसे भेटतात फक्त व्हिडिओ पूर्ण पास सगळं सांगतो. झाला असा 4 वाजता मी आपल्या काळ्या मनासाठी गजर गवत तोडू लागलो. तेवढ्यातच भावाचा फोन आला. म्हणलं लवकर घरामागच्या रानामध्ये एक काम आहे. मी तोडलेला गजराचा उचलला कवळा खांद्यावरून आणून टाकला घरी आणि गजराच्या रानामधून आलो भावाच्या काळ्या रानामध्ये. आणि तेवढ्यात तो 2 पांढऱ्या बैलाची बैलगाडी घेऊन आला आणि त्याच्या मागच काळ्या पांढऱ्या रंगाचा वाघ पण आला. पळत पळत आला आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याचाच मुका घेतला. मी म्हणलं वावरात बैल तर खरी पण नेमकं काम काय ते तरी सांग. तो म्हणला दुसरं काय काम नाही, लोक नवीन पळाट्या लावतात आपल्या वावरमध्ये जुन्या पळाट्या तशाच येतं आणि त्याच जुन्या पळाट्याचे फासा आज रानाच्या बाहेर न्यायचे. तर मी म्हणलं जुन्या पळाट्या उपडल्यापेक्षा तशाच जर वावरामध्ये ठेवले असं जमले असतं का बरं? आता येरी पाऊस पडायला त्याच पळाट्याला पातेम बोंड पुन्हा लागले असते. तो म्हणला तसं मी रानाच्या एका कोपऱ्यामध्ये 5-5 झाडं उभेच ठेवले. तर अशाच प्रकारचा एक्सपेरिमेंट जर सक्सेस झाला ना, पुढच्या वर्षीपासून सरकी उपटायचीच नाही. त्या उभ्या सरकीचं काय होऊ दे म्हणलं, पण आधी उपडलेल्या सरकीचं काय करायचं ते सांग. तो म्हणला दुसरं काय नाही, फास गाडीमध्ये टाकायचा आणि बाहेर न्यायचा. मी म्हणलं तू प्रत्येकच खरंय, पण आपण असे लाकडं काड्या फिरत बसलो ना, इथं दिवस माळवायचा आणि फास जागच्या जागेवरच राहायचे. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये बनलो होतो मला व्हिडिओ बनवायचे किती पैसे भेटतात सांगतो आणि मग आपल्या गावाचं काय नाव आहे आणि मी आजकाल काळ्या महिन्याला व्हिडिओ मध्ये काऊन दाखवत नाही. अशा प्रकारचे तुमचे जितके बी प्रश्न असतात ना, तितके प्रश्न कमेंट करून सांगा. पार्ट 2 मध्ये सगळ्या प्रश्नाचे एकदा उत्तर देऊन टाकतो.